नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर नंबर 9 राज्यक्रांतीचं युग, एज ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजेच 18व्या शतकातील औद्योगिक क्रांती आपण बघतो. आपण आत्तापर्यंत औद्योगिक क्रांतीची व्याख्या बघितली. यंत्राच्या सहाय्यानं उत्पादनामध्ये घडून आलेला आमूलाग्र बदल म्हणजे औद्योगिक क्रांती अशी व्याख्या आपण बघितली. त्याचबरोबर क्रांतीची काही कारणं विद्यार्थी मित्रांनो आपण बघितली. त्यामध्ये आपण भौगोलिक शोध लागले ते बघितले. प्रबोधनाची चळवळ काय आहे ती आपण बघितली. जागतिक क्रांत्या कुठल्या कुठल्या झाल्या ते आपण बघितलं. राजकीय शांतता आणि स्थैर्य कशा पद्धतीचं होतं, त्याची अनुकूलता कशा पद्धतीची क्रांतीला मिळाली हे आपण बघितलं. त्याच्यानंतर नव्या शक्ती साधनांचा जो शोध आहे हा शोध लागला हे आपण बघितलं. त्याच्यानंतर वैज्ञानिक शोध लागले. उद्योगपती आणि व्यापारी वर्ग जो होता ह्या व्यापारी वर्गाचा उदय झाला. हे आपण जी कारणं होती औद्योगिक क्रांतीची, ही औद्योगिक क्रांतीची मित्रांनो आपण कारणं बघितली. त्याच्यानंतर आपण पुढची कारणं बघणार आहे. त्यामध्ये कामगारांची उपलब्धता. जर आपण उद्योगधंद्यासाठी मजुरांचा पुरवठा भरपूर असा जो पुरवठा आहे हा पुरवठा हवा असतो, आवश्यक असतो. कारखाने उदयाला आले, मात्र त्यातली तंत्र यंत्र चालवण्यासाठी जो कामगार वर्ग असतो ह्या कामगार वर्गाची आवश्यकता अतिशय महत्त्वाची असते. उद्योगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर घटक कुठला असेल तर तो कामगार. कारखाना उदयाला आली, यंत्रांची निर्मिती झाली, पण यंत्र चालवण्यासाठी जो कामगार वर्ग जो आहे हा कामगार वर्ग अतिशय महत्त्वाचा असलेला आपल्याला मित्रांनो दिसून येतो. बर, नुसता कामगार असून चालणार नाही, कारण यंत्र आहेत ती चालवायची. ती यंत्र चालवण्यासाठी त्या यंत्राची माहिती असणारा कामगार आहे म्हणजे कुशल कारागीर जो आहे. थोडक्यात काय तर कुशल कारागीर वर्ग उपलब्ध असणं अतिशय गरजेचं असलेलं आपल्याला दिसतं. मग इंग्लंड आणि युरोपमध्ये विविध मार्गांनी जे मजूर आहेत हे मजूर उपलब्ध झाले. कृषी व्यवसाय आधुनिक पद्धतीनं होऊ लागला. त्यामुळं व्यवसायामध्ये पूर्वी इतकी मनुष्यबळ आणि या मनुष्यबळाची गरज जी आहे ही मनुष्यबळाची गरज उरली नाही. शेतीमध्ये काम करणारे शेतकरी, जो मजूर हा बेकार झाला आणि काम मिळवण्यासाठी त्यानं काय केलं, तो शहराकडे स्थलांतरित व्हायला लागला. या शेतकरी आणि मजुरांच्या रूपानं कारखानदार वर्ग जो होता ह्या कारखानदारांना आपले कारखाने चालवण्यासाठी स्वस्त दरामध्ये मजूर उपलब्ध होऊ लागले. इंग्लंड, अमेरिका आणि युरोपातील राष्ट्र या राष्ट्रातील उद्योगधंद्यांना या मजुरांची मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली. स्वस्त आणि मुबलक मजुरांची उपलब्धता आणि त्या उपलब्धतेमुळं औद्योगिक क्रांती जी होती ही औद्योगिक क्रांती गतिमान झालेली आपल्याला दिसून येते. कारण 18व्या शतकामध्ये इंग्लंड वगळता इतर देशांच्या मध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थैर्य नव्हतं. इंग्लंडमध्ये अंतर्गत शांतता आणि सुरक्षितता होती आणि त्यामुळं फ्रान्स, जर्मनी
इटली इत्यादी देशातून मोठ्या संख्येनं कुशल कारागीर, अनेक संशोधक इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक झाले. फ्रान्स आणि इतर देशातून जे विणकर आले, जे तंत्रज्ञ आले, जो कामगार वर्ग आला, त्या कामगार वर्गाला मित्रांनो इंग्रजांनी, इंग्लंड सरकारनं प्रोत्साहन दिलं, त्यांना उत्तेजन दिलं, त्यांना जितक्या पाहिजे तितक्या ज्या सवलती आहेत ह्या सवलती द्यायला सुरुवात झाली. आणि मग जे स्थलांतरित कुशल असे जे कारागीर होते, ह्या कारागिरांचा इंग्लंडमधील उद्योग जे होते, ह्या इंग्लंडमधील उद्योगांना हातभार लागलेला आपल्याला दिसतो. इंग्लंडमध्ये जर आपण विचार केला तर मुळातच लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या कमी होती. त्यामुळं शेजारील इतर देशातून जे स्थलांतरित कारागीर इंग्लंडमध्ये आलेले होते, त्यांनी इंग्लंडच्या औद्योगिकरणाला, इंग्लंडच्या व्यापारीकरणाला जी चालना आहे ही चालना दिलेली आपल्याला दिसून येते आणि इंग्लंडच्या विकासाला हातभार लावलेला आपल्याला दिसतो. म्हणजे औद्योगिक क्रांती आणि या औद्योगिक क्रांतीला कामगार वर्ग जो होता, ह्या कामगार वर्गाची जी उपलब्धता आहे ही उपलब्धता असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं कारण आहे कच्चा माल आणि बाजारपेठा. कच्चा माल आणि बाजारपेठा. कारण इंग्लंड पाठोपाठ सर्व युरोप जो आहे, ह्या सर्व युरोपमध्ये ही जी कारखानदारीची आहे ही कारखानदारी उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. उत्पादन प्रचंड गतीनं जे वाढ आहे उत्पादनामध्ये, ही वाढ प्रचंड गतीनं झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग यामध्ये रबर असेल, यामध्ये कच्चा माल असेल, हा थोडा अपुरा पडायला सुरुवात झाली. साम्राज्यवादी राष्ट्र आणि साम्राज्यवादी राष्ट्रांनी आपापल्या वसाहतीमधून कच्चा माल आणला आणि कारखाने सुरू ठेवायला जी सुरुवात आहे ही सुरुवात केली. आणि मग कच्च्या मालाच्या उपलब्धतेसाठी युरोप जो होता, ह्या युरोपियनांनी वसाहतवादाचा पुरस्कार केलेला मित्रांनो आपल्याला दिसतो. कच्चा माल मुबलक असणाऱ्या प्रदेशामध्ये जे कारखाने आहेत, हे कारखाने उभे करणं उद्योगपतींना सोयीचं वाटू लागलं. आणि यामुळं लोखंड आणि कोळशाच्या खाणीच्या शेजारी कारखाने उभे राहिलेले आपल्याला दिसतात. कारखान्यामध्ये तयार होणारा माल, बघा आता कारखाने तयार झाले, कारखाने उभे राहिले आणि मग कारखान्यामध्ये तयार होणारा माल आणि या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठांची आवश्यकता असणं गरजेचं आहे. मग या बाबतीमध्ये इंग्लंड सुदैवी ठरलं. या बाबतीमध्ये इंग्लंड सुदैवी ठरलेलं आपल्याला दिसून येतं. कारण कच्चा माल आणि कच्च्या मालाच्या उपलब्धतेसाठी युरोपियनांनी वसाहतवादाचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग कच्चा माल मुबलक असणाऱ्या प्रदेशामध्ये कामगारांची किंवा तिथं जो प्रदेश आहे हा प्रदेश निर्माण करणं हे अतिशय गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं. कारखाने सुरू झाले. लोखंड आणि कोळशाच्या खाणी शेजारी जे कारखाने, हे कारखाने उभे राहिले. कारखाना तयार होणाऱ्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठांची आवश्यकता असते. कारण तयार होणारा माल तो बाजारपेठेमध्ये विकला पाहिजे.
त्याची आवश्यकता आहे. या बाबतीत इंग्लंड सुदैवी ठरलं, कारण 18वं आणि 19वं शतक या शतकामध्ये इंग्लंडनं आपलं प्रचंड असं जे सामर्थ्य आहे हे सामर्थ्य उभा केलेलं आपल्याला दिसतं. आपल्या वर्चस्वाखाली असणाऱ्या ज्या वसाहती आहेत, या असणाऱ्या वसाहतीमधून इंग्लंडला कच्चा माल आणि भांडवलाचा जो पुरवठा आहे, हा भांडवलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. वसाहतीवर राजकीय वर्चस्व होतं आणि राजकीय वर्चस्व असल्यामुळं तिथं इंग्लंडच्या मालाला जो स्पर्धक पाहिजे तो स्पर्धक नव्हता. थोडक्यात काय तर पक्का माल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ असणं हे गरजेचं होतं आणि ह्या पक्का माल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ इंग्लंड राष्ट्राकडे होती. त्यामुळं औद्योगिक क्रांती जी आहे ही औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झालेली आपल्याला दिसते. जर आपण इंग्लंडचा विचार केला तर 16व्या शतकापासूनच 16वं जे शतक आहे ह्या 16व्या शतकापासूनच इंग्लंडमधली प्रजा आणि या इंग्लंडमधील प्रजेला व्यक्ती स्वातंत्र्य जे हे व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला दिसतं. पार्लमेंटचं वर्चस्व असल्यानं उदारमतवादी जे राजकीय वातावरण जे आहे हे राजकीय वातावरण होतं आणि उदारमतवादी धोरणामुळं प्रजेच्या उपक्रमशीलतेला जो वाव आहे हा उपक्रमशीलतेला वाव मिळाला. उद्योगधंदे, व्यापार या क्षेत्रामध्ये विविध सुधारणा करायला जनतेला परवानगी मिळाली. व्यक्ती स्वातंत्र्यवादी धोरणामुळं शेतमजुरांना स्थलांतर करायचं होतं. आपल्या आवडीप्रमाणे रोजगाराच्या ज्या संधी आहेत ह्या रोजगाराच्या संधी निवडण्याचं जे स्वातंत्र्य आहे हे निवडण्याचं स्वातंत्र्य असल्यानं उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये कुशल कामगार जो होता हा कुशल कामगार मिळू लागलेला आपल्याला दिसतो. इंग्लंड वसाहतवादी धोरणाचा जो फायदा आहे हा फायदा व्यापार वाढी बरोबरच व्यापारी आणि भांडवलदार वर्ग जो होता या भांडवलदार वर्गाचा झाला आणि इंग्लंड सरकारनं व्यापारवादी धोरण आणि व्यापारवादी धोरणाला संरक्षण असल्यानं व्यापाऱ्यांनाही संरक्षण मिळालेलं आपल्याला दिसतं. परिणामी याचा फायदा जो आहे हा फायदा नवीन भांडवलदार जो आहे ह्या नवीन भांडवलदारांना झालेला आपल्याला दिसून येतो. कारण इंग्लंडमधील प्रोटेस्टंट धर्म या धर्मानं व्यापार करणं भांडवल संचय करायला परवानगी दिलेली होती. आता इंग्लंडचं हे वसाहतवादी धोरण या धोरणामुळं 17वं आणि 18वं जे शतक आहे हे 17वं आणि 18व्या शतकामध्ये व्यापाराची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसते. आणि मग या व्यापारातून विविध व्यापारी संस्था निर्माण झाल्या. ह्या विविध व्यापारी संस्थांनी प्रचंड प्रमाणामध्ये नफा मिळवला. नफा मिळवून भांडवल जमा केलं आणि पूर्वी ठराविक संस्थाच कारागिरांना भांडवल पुरवत होत्या. परंतु नवीन भांडवली संस्था आणि व्यक्तींनी मोठ्या प्रमाणामध्ये नवीन उद्योगामध्ये जी गुंतवणूक आहे ही नवीन उद्योगामध्ये गुंतवणूक करायला जी सुरुवात आहे ही सुरुवात केली. ज्यावेळी नवीन उद्योगामध्ये अनेक व्यक्तींनी अनेक भांडवली संस्थांनी अनेक कारखानदारांनी उद्योग करायला सुरुवात केली त्यावेळी आपोआपच उद्योगधंद्याचा विस्तार वाढायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. अनेकांनी या क्षेत्रामध्ये पडले
आणि मग उद्योग जो आहे हा उद्योग वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. उद्योगधंद्यांचा विकास झाला आणि उद्योगधंद्यांच्या विकासाबरोबर मनुष्य प्राण्याला बचत करण्याची काहीतरी आपण साठवून ठेवलं पाहिजे. आणि मग ही बचतीची संकल्पना जी आहे ही बचतीची संकल्पना पुढं आलेली आपल्याला दिसते. आणि ज्यावेळी बचतीची संकल्पना पुढं आली त्यावेळी आपोआपच पतपेढ्यांची स्थापना झाली. आणि मग पतपेढ्या आणि उद्योगाला कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था, या संस्थांनी लोकांच्या बचती जमा केल्या आणि लोकांच्या बचती जमा करून त्याचं गुंतवणुकीमध्ये जे रूपांतर आहे हे गुंतवणुकीमध्ये रूपांतर केलेलं आपल्याला दिसतं. गुंतवणुकीमध्ये रूपांतर केलेलं आपल्याला दिसून येतं. 1694 मध्ये मग इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंड या संस्थेची स्थापना झाली. बँकाबरोबर नवीन अशा स्थापन झालेल्या पतपेढ्या, या पतपेढ्यांच्या पुढं भांडवलांची जी गती क्षमताची ही गती क्षमता वाढली आणि नाणे बाजारामध्ये एक सूत्रता आलेली आपल्याला दिसते. जे भांडवलाची जी उपलब्धता आहे ही उपलब्धता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि मग आपोआपच आर्थिक स्थैर्य जे हे आर्थिक स्थैर्य मित्रांनो निर्माण झालं. इंग्लंडमध्ये शेती उद्योग, उत्पादनक्षम जमिनीची कमतरता होती, पण इंग्लंड सरकारनं आणि इंग्लंडमधील राजानं व्यापाराला प्रोत्साहन दिलं, व्यापाराला संरक्षण दिलं. या व्यापारातून इंग्लंडला मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड अशा संपत्तीची प्राप्ती झाली. आणि कोलंबसनं आपण बघितलं 1492 मध्ये अमेरिका आणि वास्को दी गामानी 1498 मध्ये लावलेला भारताचा शोध, या नवीन वसाहतीच्या शोधानं इंग्लंडला या प्रदेशामध्ये आपल्या वसाहती आहेत. बघणार आहे आपण व्यापारवाद आणि वसाहतवादमध्ये भारताचा शोध लावला. वसाहती स्थापन करण्याला आणि वसाहतीमध्ये व्यापारी मक्तेदारी निर्माण करायला अधिक वाव मिळालेला आपल्याला दिसतो. आणि अमेरिका आणि भारत या वसाहती इंग्लंडसाठी कच्चा माल निर्माण करणाऱ्या आणि तयार झालेल्या पक्क्या मालासाठी हक्काच्या बाजारपेठा निर्माण झाल्या. आणि या वसाहतीमधून कच्चा माल स्वस्तामध्ये खरेदी करायला सुरुवात झाली. आणि याच मालावर जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया करायला जी सुरुवात आहे ही सुरुवात झाली. आणि प्रक्रिया करून तयार झालेला पक्का माल कितीतरी पटीनं जास्त किमतीमध्ये तो विकला जाऊ लागलेला आपल्याला दिसतो. यातून मोठ्या प्रमाणामध्ये जो फायदा आहे मित्रांनो हा फायदा झाला. आणि भारतामध्ये आपली व्यापारी आणि राजकीय मक्तेदारी मग बंगाल, बिहार, ओडिसा प्रांत ताब्यात आल्यानंतर त्यांनी निर्माण केलेले आपल्याला दिसते. भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी तर केलीच केली, पण राजकीय मक्तेदारी सुद्धा त्यांनी निर्माण केलेले आपल्याला दिसते. कारण जवळजवळ 100 ते 150 वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केलेलं आपण बघितलेलं आहे. 42 आंदोलन आणि स्वातंत्र्याचा संग्राम ज्यावेळी आपण अभ्यासतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं ही राजकीय गुलामगिरी आपल्याकडं काय होती. भारतातून प्रचंड अशी आर्थिक लूट करायला त्यांनी सुरुवात केली. आणि भारतातील लुटीचा पैसा आणि या लुटीच्या पैशावर इंग्लंडची आर्थिक स्थिती जी म्हणतो ही आर्थिक स्थिती भक्कम व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. म्हणजे बघा
भारताच्या पैशावर इंग्लंडची आर्थिक परिस्थिती भक्कम झालेली आपल्याला पाहायला मिळते. बुक ॲडम्स याने भारतातून केलेली आर्थिक लूट, इंग्लंडमधील औद्योगिकरण याचं विवेचन करताना लिहिलंय. इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात बंगालमध्ये केलेल्या अमापाशा लुटीनं झालेली आहे. काय लिहिलंय बघा. इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीची जी सुरुवात आहे, ही औद्योगिक क्रांतीची सुरुवात बंगालमध्ये केलेली अमाप लूट आणि या अमाप लुटीतून झालेली आहे. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ 1770च्या सुमाराला झाला असं मानण्यात येतं. पण केवळ यांत्रिक शोधाने क्रांती होत नाही. त्यांना गती जी आहे, ही गती देण्यासाठी जे भांडवल आहे, ह्या भांडवलाची गरज लागते. भारतीय संपत्तीच्या लुटीशिवाय ही गती मिळू शकली नसती. म्हणजे भारतीयांची लूट केली, पैसा भारतीयांचा घेतला, धन भारतीयांचं घेतलं, भांडवल भारतीयांचं घेतलं आणि इंग्लंडच्या औद्योगिकरणाला गती मिळालेली आपल्याला दिसते. आणि या लुटीवरच इंग्लंडला मिळालेला जो फायदा आहे, हा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होता. खरं तर याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नसलेली आपल्याला दिसून येते. कारण जवळजवळ अर्धशतक उद्योग प्रधान इंग्लंड आणि ह्या उद्योग प्रधान इंग्लंडला जो प्रतिस्पर्धी आहे, हा प्रतिस्पर्धी नसलेला आपल्याला दिसून येतो. कारण लॉर्ड कॅनिंगहॅम यांनी या लुटी संदर्भामध्ये लिहिलेलं आहे, सन 1857ची प्लासीची लढाई झाली. आपण पेपर नंबर 4ला प्लासीच्या 1757ची प्लासीची लढाई ते बघणार आहे आपण. म्हणजे तुम्ही SYला असताना ते बघितलेलं. 1757च्या प्लासीच्या युद्धानंतर व्यापारी आणि राजकीय जबरदस्तीच्या अनेक भल्या मार्गाने इंग्लंडनं कोट्यावधी असे जे रुपये आहेत, ह्या कोट्यावधी रुपयांची लूट नेली कुठनं मित्रांनो? नेली भारतामधून, नेली हिंदुस्थानमधून. म्हणजे आपण किती श्रीमंत होतो बघा. आमच्या पैशावर इतर देश उभा राहिलेले आपल्याला दिसतात. जबरदस्ती केली आपल्यावर. व्यापारी म्हणून आल्याने राज्यकर्ते बनले हे बघितलं आपण. उद्देश होता व्यापारी, पण हळूहळू इथली सगळीच व्यवस्था त्यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. राजकीय वर्चस्व जे हे राजकीय वर्चस्व निर्माण केलं आणि अनेक भल्या बुऱ्या मार्गानं इंग्लंडनं कोट्यावधी रुपयांची जी लूट आहे, ही कोट्यावधी रुपयांची लूट हिंदुस्थानमधून नेली. आणि हे जे भांडवल होतं, हे भांडवल यांत्रिक जे कारखाने आहेत, हे यांत्रिक कारखाने त्यांनी काढलेले आपल्याला दिसतात. आणि यांत्रिक कारखाने काढण्यामध्ये ह्या हिंदुस्थानच्या संपत्तीचा जो वापर आहे, हा वापर त्यांनी केला. ते उपयोगी त्यांना पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे लॉर्ड कॅनिंगहॅम हे जे लुटी संदर्भामध्ये लिहिलेलं विधान जे होतं, इथलीच हिंदुस्थानची संपत्ती नेऊन इंग्लंड आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेलं आपल्याला दिसतं. औद्योगिकरणाकडं त्याची जी वाटचाल आहे, ही वाटचाल मोठ्या प्रमाणामध्ये असलेली आपल्याला दिसते. आणि स्वतःचे यांत्रिक कारखाने जे, हे यांत्रिक कारखाने मित्रांनो आमच्या पैशावर, आमच्या संपत्तीवर, आमच्या भांडवलावर त्यांनी काढलेले आपल्याला दिसून येतात. आणि औद्योगिक क्रांती जे, ही क्रांतीचं हे एक महत्त्वाचं असं जे कारण आहे, हे कारण मित्रांनो असलेलं आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढचं जे लेक्चर आहे, ह्या पुढच्या लेक्चरमध्ये ही जी पुढची कारणं आहेत, ही पुढची कारणं मित्रांनो आपण काय करायचं तर बघायची.